तर डॉक्टर साहेबांना विनंती आहे की त्यांनी आपल्या मनोगताला सुरुवात करावी. प्रशासक राम. हो. डॉक्टर हेडगेवार स्मारक समिती, कला संगम, केशवनगर सांस्कृतिक शाखा आणि स्वर्गीय सुनील देव उपाध्ये यांच्या स्मृतिप्रित्यर्थ ही 3 दिवसीय व्याख्यानमाला, रामस्मरण व्याख्यानमाला आपण आयोजित करून आम्हाला इथे तुमच्यासोबत येण्याचा जो आपण आम्हाला लाभ दिला त्याबद्दल या तिन्ही संस्थांचे, एदलाबालकर सरांचे आणि सगळ्या उपस्थित मान्यवरांचे खरंच आभार मानतो पहिल्यांदाच. आणि या एवढ्या मोठ्या मंचावर आमच्यासारखा एक लहान शेतकरी माणूस इथे येऊन काय बोलेल असा प्रश्न आपल्याला पडला नाही. म्हणून मलाही असं वाटतं की चला आपण जावं आणि तिथे काहीतरी बोलावं. खूप विद्वान नाही आपण, खूप शास्त्र वगैरे वाचलेले फारसे नाही आहेत. आणि त्याच्यामुळं पण एक नक्की आहे की राम कोण होते आणि रामाचा संदर्भ आज 5114 वर्षापूर्वी म्हणजे बिफोर क्राइस्ट, म्हणजे आज जवळपास 7000 वर्षाच्या प्रवासामध्ये रामाला अजून आपण विसरलो का नाही? अनेकांना विसरलो. अनेक सम्राट झाले, अनेक चक्रवर्ती झालेत, अनेक मोठमोठे राजे झालेत, पूर्ण पृथ्वीला काबीज करणारी मंडळी झाली, पण त्यांना अजूनही कुठला नामशेष त्यांचा काही कुठं दिसत नाही. पण हा राम माणूस आणि इतके वर्ष अजूनही, आणि वाल्मिकी म्हणतात त्याप्रमाणे जोपर्यंत सागर आहे, जोपर्यंत यावत चंद्र दिवा करव, राम हा राहणारच आहे. हे ज्यांनी वाल्मिकी रामायण लिहिलं त्यांचं मत आहे, म्हणजे बाकी इतर लोकांचं मत नाही आहे. पण मग राम कोण होता असं मला काल एका माझ्या मित्राने फार छोट्या शब्दामध्ये सुंदर सांगितलं की पहला राम दशरथ का बेटा. किती सुंदर, म्हणजे सोपं काम सांगितलं. पहिला राम दशरथ का बेटा, दूसरा राम घट में बैठा. पहला राम दशरथ का बेटा, दूजा राम घट में बैठा, तीजा राम जगत पसारा. तीजा राम जगत पसारा और चौथा राम सबसे न्यारा, सबसे न्यारा, सबसे न्यारा, सबसे न्यारा. ह्या 4 रूप आहेत रामाचे खरे. एक तो मुलगा म्हणून आहे, राजपुत्र म्हणून आहे, दशरथाचा आणि कौशल्याचा पुत्र आहे. कारण राम हा कौशल्याच्याच पोटातून येणार आहे. जिथे कुशलता आहे तिथे राम आहे. राम आहे, राम होता आणि राम राहील. जिथे जिथे कौशल्य आहे, जिथे जिथे कौशल्य आहे तिथे राम आहेच. आणि त्या दृष्टीने जर पाहिलं तर रामाचे हे 4 रूप आहेत. तो घटघटमय आहे, प्रत्येकाच्या हृदयस्थ आहे. हा सगळा पसारा त्याचाच आहे आणि हा सगळ्याहून वेगळा आहे. सगळ्याहून वेगळा असा आहे की ज्याचं कुठल्याही प्रकारचा कुठेही शब्दातीत असा तो, जो कोणी पाहू शकला नाही, जो कुणाला आकलन होऊ शकला नाही अजूनही, तो राम तोच आहे. दशरथाचा पुत्रही तोच आहे आणि तुमच्या माझ्या हृदयस्थ जो आहे तोही आहे. माझा अहंकार जर गेला तर मी सुद्धा राम होऊ शकतो. अशा प्रकारचं हे निर्विवाद सत्य या रामस्मरणामध्ये लागलेलं आहे. आणि म्हणून राम आणि रामायण हा भारतीय संस्कृतीचा किंवा या जगाच्या इतिहासामध्ये जे काही मुख्य 2-3 प्रकारचे ग्रंथ निर्माण झालेले आहेत त्यापैकी रामायणाला तोड नाही. इतकं सुंदर काव्य, मधुर मंगल आणि सातत्यानं त्याच्यामध्ये किती डुबकी घ्यावी या अशा प्रकारचं जे काही सांस्कृतिक आणि ज्याच्यामध्ये साहित्यिक अशी रचना वाल्मिकींनी केली आहे, तर वाल्मिकी रामायण हे त्यातला सर्वात महत्त्वाचा भाग आहे. याचं कारण असं की जगामध्ये आता 300च्या पेक्षाही मोठी रामायण आहेत. त्याच्यामध्ये 300 पेक्षा रामायण आहेत. अनेक भाषांमध्ये 9 देशांमध्ये रामायण वाचलं जातं आणि त्याचा पाठ केला जातो. अनेक भाषांमध्ये रामायणाचं सुद्धा लिहिलेलं आणि अनेक रामायण लिहिलं. आध्यात्मिक रामायण असेल, कंब रामायण असेल, अनेक प्रकारचे. आणि लोकांनी
एकम सत विप्रा बहुधा वदंती असं आपण म्हणतो. एकच सत्य, पण जेव्हा वेगळी माणसं सांगतात तेव्हा ते आपल्या पद्धतीने आपल्या कल्पनेचा आपल्या शब्दांचा आकार त्याला देत असतात. आणि म्हणून परंतु वाल्मिकींचं कसं झालं की वाल्मिकी हे समकालीन असल्यामुळं आणि त्यांच्या सहवासात असल्यामुळं, वाल्मिकी गुरु असल्यामुळं या वाल्मिकी रामायण हा जो भाग आहे हा अत्यंत जवळीकीचा आहे. त्याच्यातलं काव्य जरी सोडलं पण जो गुढार्थ आहे, जो मतितार्थ, अनेक लोकांनी अनेक प्रकारचे हरकरेंनी, योगीराज हरकरेंनी या पूर्ण रामायणाला माणसाच्या शरीराशी जोडलं आहे. म्हणजे राम इथेच आहे, सीता इथेच आहे, रावण इथेच आहे, युद्ध इथेच सुरू आहे सातत्याने, अशा प्रकारचं आपल्याच नागपूरचे हरकरे आहेत, योगीराज हरकरे. त्यांनी त्या पद्धतीने हे रामायणातील रहस्य नावाचं पुस्तक लिहिलं आहे. त्यांनी हे बाकी काही सांगितलं नाही, पण माणसाच्या शरीरात राम आणि सीता आणि हे कसं आहे, हे पूर्ण रामायण शरीरातच कसं आहे हे सांगितलेलं आहे. काही लोक म्हणतात हा इतिहास आहे, काही लोक म्हणतात नाही हे घडलेलं आहे, काही लोक म्हणतात हे कवित्व आहे. खऱ्या अर्थाने माननीय गोलवळकर गुरुजींनी सुद्धा सांगितले की हा इतिहास नाही, हरकरेंच्या पुस्तकामध्ये याचा उल्लेख आहे. आणि हे एक सुंदर अप्रतिम असं जीवन जगण्याचं काव्य आहे. म्हणजे जोपर्यंत माणूस पृथ्वीतलावर राहील तोपर्यंत हे काव्य अजरामर राहील, अशा प्रकारचं भाष्य माननीय गुरुजींनी त्या ठिकाणी केलेलं आहे. तेव्हा हा राम जो आहे हा आमचा प्राण आहे, राम आमचा प्राण आहे, दुसरं काही असू शकत नाही. आणि म्हणून या ठिकाणी ही जी रामाच्या संदर्भातली जी राम हा कसा जन्म झाला, काय जन्म, इक्ष्वाकू याचा आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे. खडवांग हा पहिला अत्यंत मोठा राजा या इक्ष्वाकू कुळामध्ये झालेला, त्याचा मुलगा दिलीप, आणि दिलीपच्या संदर्भातली सुदक्षिण्य, ह्या दोघांना अत्यंत मोठा सप्तद्वीपाचा राजा झालेला. दिलीपांचं राज्य ह्या संपूर्ण वंशपरंपरा याच्यासाठी की हे जेनेटिक ट्रान्सफॉर्मेशन कसं होत येतं आणि माणूस कसा घडतो. माणूस एका दिवसात घडत नाही, त्याला देवत्व आपण दिला हा भाग वेगळा, कारण देवापेक्षाही जास्ती गुण त्याच्यामध्ये दिसतात, म्हणून आपण त्याला देव मानलेला आहे. कालचा दानव, आजचा मानव आणि उद्याचा तो देव उदयिक, माणूस सुद्धा देव होऊ शकतो. कालचे जर गुण आपण सोडले वाईट तर आज मानव होऊ शकतो, मानवीय, आणि मानवाच्या संदर्भातून जर आपण पुढे प्रवास केला तर तो देवसुद्धा होऊ शकतो. कालचा दानव, आजचा मानव आणि उद्याचा तो देव उदयिक, या संदर्भामध्ये रामचरित्राचा हा जो भाग आहे हा अत्यंत प्रिय आणि लोकांना हितकारक. याच दृष्टीने रामाचं खरं रूप या ठिकाणी जर दिलं असेल तर ते या वंशपरंपरेमधून त्याचे काही गुण आलेले आहेत असं माझं प्रामाणिक मत आहे. खडवांग हे दिलीपचे वडील, ते सुद्धा अत्यंत लोकप्रिय आणि समाजसेवी आणि प्रजाहितदक्ष इक्ष्वाकू कुळातला हा राजा. दिलीपांचे वडील पण निपुत्रिक सुदक्षिणा आणि या दोघांच्या संदर्भामध्ये पुत्र नसल्यामुळं वशिष्ठांकडे गेले. ते म्हणे इतके वर्ष आता आम्ही सप्तद्वीपाचे राजा आहोत, सम्राट आहोत, अत्यंत लोकप्रिय राजा. आज आपल्याला म्हणजे लहान लहान 3री 4थी 5वी 6वीच्या पुस्तकातून आम्ही शिकलेलो आहोत. दिलीपांच्या संदर्भातलं नंदिनी गायचं महत्त्व त्यावेळेला आम्ही आमच्या पुस्तकांमध्ये होतं. आता कदाचित कॉन्व्हेंट पद्धतीमध्ये ते येणार नाही, कारण की त्यांची यायला गरज नाही, नंदिनीची गरज नाही, रामाची गरज नाही, त्याच्यामुळे तो भाग वेगळा आहे. परंतु एक वस्तुस्थिती अशी आहे की राजा त्यांनी सांगितलं की हा एक शाप आहे तुला. शाप मला? मी किती लोकप्रिय राजा आहे, मी किती चांगली कामं करतो, माझ्या राज्यामध्ये प्रजा किती सुखी आहे, मग मला शाप देण्याचं काही प्रयोजनच नाही, कोणी माझा शत्रूच नाही आहे. नाही म्हणे, तू राजवाड्यामध्ये प्रवेश करताना जी नंदिनी गाय होती तिची तू विचारपूस केली नाही आणि सरळ सरळ तिच्याकडे दुर्लक्ष करून तू सरळ राजगृहात गेला. नंदिनीला बरं नाही वाटले का तिची विचारपूस करायला पाहिजे, तिला थोडासा ग्रास द्यायला पाहिजे होता, म्हणून तिने सांगितले की नाही असा राजा नको. जो गायी आणि शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये अशा प्रकारे जर दुर्लक्षरीती जर वागत असेल, म्हणून राजा तू
तुला पुत्र होणार नाही, पुत्र सुख लाभणार नाही असा शाप तिला दिलाय. तू असं कर, आता धेनुव्रत कर. धेनुव्रत म्हणजे त्या गायीची सेवा कर, तिची शुश्रूषा कर आणि तिच्याकडून तुला उशाप मिळू शकतो अशी व्यवस्था कर, असं प्रयोजन कर. नंदिनीने परीक्षा पाहिली, सिंहाचं रूप घेतलं, सिंह आला, नंदिनीला खायला गेला. याने सांगितलं की तिला नको खाऊ, तू मला खा वाटल्यास. आणि अशा त्या स्टोरीचा भाग की त्या ठिकाणी नंदिनीने उशाप दिला की राजा तुला गुणवान पुत्र होईल. आणि यानंतर मात्र त्या ठिकाणी रघु नावाचे पुत्र त्याला प्राप्त झाले. रघुवंश तिथून सुरू झाला आणि या रघुवंशाच्या संदर्भात अत्यंत प्रतापी आणि त्यानंतर अज आणि अजानंतर अजांच्या म्हणजे खऱ्या अर्थानं विदर्भाचा आपला संबंध आहे अजाशी. बायांना माहिती असावं असं मला वाटतं इथे, हे माहितीच पाहिजे आपल्याला. कारण आपली इंदुमती ही अजाची पत्नी होती, कौंडिण्यपूरची, आर्वी तालुक्यातली. तर ही जी इंदुमती आहे ही प्रभू रामचंद्राची आजी, दशरथाची आई. त्याच्यामुळं ही इंदुमती या विदर्भाशी आपला रामाचा खूप मोठा संबंध आहे. म्हणजे असा तर आहेच आहे, पण जेनेटिकली आहे. म्हणजे ज्याला आपण शास्त्रामध्ये म्हणतो ना तसा जेनेटिकली सुद्धा संबंध. कारण इंदुमती आपली जवळचीच 100 किलोमीटरवरची आपली इंदुमती आहे कौंडिण्यपूरच्या ठिकाणची. तर त्याच्यानंतर मग दशरथ आणि दशरथाचे 4 पुत्र आणि त्याच्या संदर्भातला जो सगळा इतिहास आहे तो या ठिकाणी विशेष प्रशासकाचे गुण जे आलेले आहेत, ट्रान्झेंडेड फ्रॉम दी हेरार्की, म्हणजे वंशपरंपरेने जे गुण आलेले आहेत त्याचाही मोठा भाग प्रभू रामचंद्राच्या जडणघडणीमध्ये आणि दूर नंतर ते राजे झाल्यानंतरच नव्हे तर बालपणापासून त्या खऱ्या अर्थाने प्रशासन बुद्धिचातुर्याची सुरुवात झालेली आहे. हे लक्षात घेतलं पाहिजे. राजा एकदम तयार होत नाही, प्रशासक एकदम तयार होत नाही. आज आपण IAS ऑफिसर झाला, MPSCची परीक्षा झाली, मोठमोठ्या डिग्र्या घेतल्या, सर्व्हिस कमिशनमध्ये गेला आणि मोठ्या खुर्चीवरून बसला, त्याला एक स्टेनो आहे, एक टायपिस्ट आहे, मोठा स्टाफ आहे आणि तो प्रशासक आहे, असं प्रशासन नाही. असं प्रशासन नाही. आजच्या परिवेक्षामध्ये आजचं प्रशासन साहेबी प्रशासन आहे आणि त्यावेळेचं प्रशासन हे जनहिताचं, धर्मरक्षणाचं, न्यायाचं, लोकप्रियतेचं, लोकसंवर्धनाचं अशा प्रकारचं आणि अनितीशी युद्ध. म्हणजे युद्ध हे या ठिकाणी अनितीशी युद्ध, अधर्माशी युद्ध या प्रकारच्या संदर्भातला हा प्रशासन, त्याच्यामध्ये लोकांचा जो उत्कर्ष साधायचा, हा उत्कर्ष साधणं याचं बीजांकुरण हे बालपणापासून आहे. म्हणजे एदलाबारकर सरांना मी सांगू शकतो की ते फक्त राज्य मिळाल्यानंतरच प्रशासनाला सुरुवात केली असं नाही आहे. प्रशासनाची सुरुवात जेव्हा ते गुरु वशिष्ठांच्या ठिकाणी ज्या ठिकाणी गेलेत, ज्या ठिकाणी किंवा त्या विश्वामित्रांच्या संदर्भामध्ये जेव्हा पठणाला पाठवलं दशरथांनी, तेव्हा मात्र एक नक्की विश्वामित्रांनी त्यांना जे जे सांगितलं त्यांच्यामध्ये ते बालवयामध्ये तिथे गेलेत. एक छोटीशी गोष्ट प्रशासनाच्या संदर्भातली अशी या ठिकाणी आहे की आपली मुलं छोटी विश्वामित्राच्या आश्रमात आहे, बापाला वाटलं याची काळजी घ्यावी, कसं चाललं आहे शिक्षण यांचं जरा बघावं, पितृहृदय ते म्हणून ते गेले आणि विश्वामित्रांना विचारलं की काय मुलं काय म्हणतात, कसं सुरू आहे सर अभ्यास यांचा महाराज ऋषी महोदय. अरे म्हणे काय काय तुम्ही आता हे सगळं. तेव्हा हे 4ही बंधू, त्यातल्या त्यात विशेषतः रामाने सांगितलं की हे बाळांनो, बंधूंनो, आपण आता इथून निघूया. कारण की हे दोघं बसलेले आहेत, वडीलधाऱ्या मंडळीच्या संदर्भातलं जे भाषण होईल ते आपण ऐकता कामा नये, त्यांना त्यांचं बोलू द्या, तोपर्यंत आपण बाहेर जाऊया आणि त्यांना मोकळा वेळ देऊन त्यांना जे बोलायचं आहे ते बोलण्यासाठी आपण त्यांना वेळ देऊया. आपली उपस्थिती तिथे हे सीडिंग आहे. म्हणजे कुठल्याही
दोन ज्येष्ठ व्यक्ती बोलत असताना त्यांच्या विचार विनिमयाच्या संदर्भामध्ये तिसऱ्या माणसाचा हस्तक्षेप त्या ठिकाणी नको, हे एक प्रशासकीय तत्व त्या बालवयामध्ये आणि त्या ठिकाणी झालं. बालवयामध्येच असं करत असताना जेव्हा शिकत असताना नवीन नवीन शिक्षण असत असताना लक्ष्मण हा जो भाग आहे, तर लक्ष्मण बाणाचा नेम त्या पक्ष्यांवर धरायचा, त्यांना मारण्याच्या म्हणजे आपला बाण लागतो की नाही हे बघायचं. तेव्हा रामाचं नाही हे बरोबर नाही, लक्ष्मणा त्यांनी तुझं काय बिघडवलं, त्याला कशाला मारतोस, तू दुसरा कुठला तरी नेम घे, त्या पक्षाशी नेम घेऊन त्यांनी तुझं काय बिघडवलं, कुठलं तुझं दुहित केलं. म्हणून असं नाही, ह्या आपला बाण आणि ही जी विद्या आहे हे सत्कारणी लागली पाहिजे. ही पशुपक्ष्यांना मारण्यासाठी आपला धनुष्यबाण चालला नाही पाहिजे. या शस्त्राचा उपयोग दुष्टांच्या नेदलनासाठी झाला पाहिजे, सज्जनाचं रक्षण झालं पाहिजे. आज पोलीसच्या त्या स्टेशनमध्ये लिहिलं असतं सदरक्षणाय आणि दुष्ट निवारणाय असं काहीतरी असतं. तर हा जे प्रिन्सिपल आहे हे पोलिसांना शिकवण्यासाठी, जसं सत्यमेव जयते आहे तसे हे पोलिसांचं वाक्य आहे. आणि या ठिकाणी सदरक्षणाय आणि दुर्जनांचा संहार करण्यासाठी शस्त्राचा वापर झाला पाहिजे. जेव्हा अहिंसेला हिंसेचा धोका होतो तेव्हाच शस्त्राचा वापर झाला पाहिजे. जेव्हा अधर्माचा उद्रेक होतो आणि धर्माची स्थापना करायची आहे तेव्हा शस्त्राचा, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवतु भारत अभ्युत्थानम् धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. धर्माची स्थापना करण्यासाठी त्याला विरोध करणारे जर असतील तर त्या अधर्मीय लोकांच्यासाठी हे शस्त्र वापरलं पाहिजे. बालवयातले ही मुलं, हा विचार मोठमोठ्यांना समजत नाही प्रशासनाचा, पण याचं सीडिंग या बालवयात झालेलं आहे. हा एक महत्त्वाचा भाग त्या ठिकाणी आहे. आणि या बालवयातल्या सीडिंगचा पुढच्या आयुष्यामध्ये कसं, म्हणजे याचा अर्थ एकच आहे की तुम्हा आम्हाला जर राम आपल्या पोरांना तयार, राम होऊ शकतो, जसं म्हणतात की शिवाजी होऊ शकतो पण तो आपल्या घरी नाही, दुसऱ्याच्या घरी पाहिजे. आणि तिला घडवणारी जिजाऊ आहे, तिला घडवणारा तिचा पिता आहे. तर राम हा एकदम वरून आलेला नाही आहे, इथे कौशल्याच्या दशरथाचा पुत्र म्हणून तो आलेला आहे. एक राम दशरथ का बेटा, तर त्याला बेटा म्हणून संवर्धन आणि पालकांचं पालकत्व जे आहेत हे पालकत्व तिथे कुठे कमी पडू नये, ज्याचा आज दुष्काळ आहे. रामाच्या संदर्भात रिलेव्हन्स जे प्रशासनाचं आहे ते यासाठी आहे की आम्ही काय करतो, किती सुश्रुता करतो मुलांची, किती त्यांना चांगलं ज्ञान देतो. आपल्याकडे खूप पैसा आहे, खूप म्हणजे सुविधा आहेत, मोठमोठं थिएटर आपण घरी लावतोय पोरांच्यासाठी, आज सगळ्या गोष्टीची सुविधा देतो आहे, पण त्यांच्या संदर्भातलं सांस्कृतिक बीजारोपण करतोय का, हा प्रश्न राम स्मरण करत असताना नक्की केला पाहिजे. आणि तो करावा, ही रामकथेतून या प्रशासनाची एक दिव्य प्राप्ती या जनसमूहाला व्हावी. किंवा हे सीडिंग तेव्हापासून आहे. राज्यपदावर बसल्यानंतर प्रशासन करणं भाग वेगळा, आणि त्याचे मूलभूत सांस्कृतिक हृदयामध्ये साठवून तसं तत्वज्ञान आहे तशी कृती करणारा हा राम बालवयातला राम आहे, हा बालकांडातला राम आहे. हे जे 6 कांड वाल्मिकींनी लिहिले त्यातला पहिला बालकांड, त्या बालकांडाच्या संदर्भातला हा भाग आहे. आणि त्याच्यानंतर मात्र विश्वामित्र चालत चालत त्यांनी सांगितले की बाबा आपला आश्रम आहे, या आश्रमामध्ये मला ताटका आणि तिचा मुलगा यांचा खूप त्रास होतो, मारीच, ती यांच्यापासून संरक्षण करणं, तर हे माझे ऋषीबंधू जे आहेत हे सेफ राहतील आणि आमचं जे धार्मिक कार्य आहे याच्यासाठी तुम्ही काहीतरी करा. ताटका खऱ्या अर्थाने एवढी प्रचंड अशी यक्षिणीसारखी होती, तिला सर्व गुप्त होता येत होतं, केव्हाही प्रगट होता येत होतं. अशा प्रकारच्या त्या त्राटकाचा वध, आणि ती दुष्ट आहे, सज्जनाला त्रास देते आहे, ऋषिकुमारांना मारून टाकते आहे, खाते आहे, त्यांची हत्या करते आहे. तेव्हा त्या बालवयामध्ये त्या
राम आणि लक्ष्मणाने प्रण केला की हिचा नाश केला पाहिजे आणि त्या त्राटिकेचा विश्वामित्र खूप खुश झाले. हे काय दैवी पोर आहेत. तसं त्यांनी दशरथांना सांगितलं होतं की ज्यांनी वेद निर्माण केले त्याला वेद शिकवण्याचं भाग्य मला या जन्मात लाभतं. ज्यांनी वेद निर्माण केले त्याला मी वेद शिकवतो. दशरथा, तुझे हे पुत्र जे आहेत हे दैवी पुत्र आहेत. हे दशरथाचेच पुत्र म्हणून नाही, हे ईश्वरीय अवतार आहेत. हे गुण आहेत. हा आदर्श आहे. हे आदर्श आपणही निर्माण करू शकतो जर आईवडिलांनी अशा प्रकारचं शिक्षण पोरांना जर दिलं, त्यांच्यातले गुण हेरले आणि त्याला जर संवर्धन केलं तर ही गोष्ट सुद्धा हे प्रशासकीय गुणच आहेत. आणि त्याच्यानंतरचा मात्र भाग जो आहे तो दशरथ सांगतो की बाबा राजा दशरथ, सम्राट दशरथ, आता पोरं थोडे मोठे व्हायला लागले. 11-11, 12-12 वर्षाची मुलं झालीत. आता यांच्यामध्ये शारीरिक बदल होत आहेत आणि या शारीरिक बदल होत असताना त्यांना धर्म, अनिती, शरीर, प्रकृती, चांगलं वाईट ह्या सगळ्या गोष्टी कळल्या पाहिजे. आणि म्हणून त्यांना मग या संदर्भामध्ये सुमंत्राला बोलावलं, मंत्री, आणि त्याला सांगितलं की बाबा आता तू असं कर, ह्या चारी युवकांना पराविद्या हे त्यांनी शिकली पाहिजे. आणि ही पराविद्या, धार्मिक विद्या शिकण्यासाठी शस्त्रविद्या तर शिकली त्यांनी. कारण त्यावेळी विश्वामित्रांनी त्यांना त्यांच्याकडे असलेले सगळेच्या सगळे अस्त्र देऊन टाकले. म्हणजे सगळे अस्त्र, इंद्रास्त्र दिलं, ब्रह्मास्त्र दिलं, अनेक इच्छाधारी शस्त्र दिलेत की त्या इच्छेनुसार तुझी जी म्हणजे त्यांचं जेवढं संशोधन होतं, ही वॉज अ रिसर्च ओरिएंटेड पर्सन. तुम्ही ऋषींना आपण जटा वाढली, अलग लक्षात, आणि ते कुठल्या तरी झोपडीमध्ये बसलेले आहेत, अंगावर कपडे नाही, अलग लक्षात, फक्त होम हवन करत आहे, हे जे चित्र आपल्या डोळ्यासमोर झाले खोटं आहे. कारण विश्वामित्र, वाल्मिकी या लोकांच्या संदर्भामध्ये 10-10, 16-16 हजार ऋषिकुमारांचं किंवा याचे जे मल्टी डिसिप्लिनरी स्कूल्स होते ह्या गुरुकुल, 10-10, 16-16 हजार विद्यार्थी शिकत असत, वेगवेगळ्या प्रकारचे ट्रेड्स शिकत असत. हे ऋषी तसे होते, ते संशोधक होते आणि देशाला चांगल्या रीतीचं ज्ञान देण्याचं काम ही मंडळी ऋषी करत होती. दे वर द रिसर्चर्स, दे वर द बेस्ट ॲडमिनिस्ट्रेटर्स, दे वर द बेस्ट पॉलिटिशियन्स, दे वेर द बेस्ट सिव्हिलाइज्ड पर्सन्स. सिव्हिलायझेशनचे प्रिन्सिपल, पॉलिटिक्सचे प्रिन्सिपल, इकॉनॉमिक्सचे प्रिन्सिपल, उद्योगाचे प्रिन्सिपल हे ऋषी शिकवत असत. आम्हाला आज ऋषी म्हटल्याबरोबर त्या जटा वाढलेला आणि ओघडा नागडा असे काहीतरी ज्याच्यामध्ये राखीने माखलेला अलग असा तो ऋषी आपल्या डोळ्यासमोर येतो. असं नाही आहे. ही आमच्यामध्ये हे बदलाव आले पाहिजेत. कारण या ठिकाणी मात्र त्यांनी सर्व शस्त्र दिलीत, इच्छाधारी शस्त्र दिलीत आणि गुप्त मंत्र दिलेत. या मंत्रांचा उपयोग रावणाशी युद्ध करण्यामध्ये रामाला झालेला आहे, लक्षात घ्या. रामाजवळ शक्ती कुठे होती? म्हणजे राम हा आपण मानतो की तो ईश्वरी अवतार होता. ईश्वरी अवतार असणं भाग, आपण सगळेच ईश्वरी अवतार आहोत. खरं जर पाहिलं, इंट्रोस्पेक्ट करा स्वतःमध्ये, तर आपण ईश्वरी अवतारच आहोत. वी हॅव बीन क्रिएटेड, वी आर बीन प्रिझर्व्ड अँड वी आर गोइंग टू बी डिझोल्युटेड. कोण देतो आपल्याला अन्न? कोण देतो आपल्याला हवा? कोण देतो आपल्याला जीवन? त्याच्यामुळे आपण सगळेच्या सगळे तसे पाहिले तर वी आर ऑल डिव्हाइन. पण आमच्यातला अहंकार जात नाही. EGO, हा EGO आमच्या प्रत्येकाच्या आड येतो. प्रत्येकाची आयडेंटिटी त्या ठिकाणी संपते आणि इंडिव्हिज्युअलिझम सुरू होतं, आप परकेपण सुरू होतं. मी आणि माझे वैसी, मी आणि मीच करतो. मी बकरी कहे तो गला कटाया जाए, मी बकरी कहे तो गला कटाया जाए, और तू ही मैना कहे तो बैठी मेवा खाय, तो बैठी मेवा खाय. म्हणून हे तू तुझं भांडण आहे. हे तू तुझं भांडण मिटलं पाहिजे. आणि त्याच्यामुळे ही सर्वसमावेशकता या ठिकाणी येणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि हा परिपाठ या ठिकाणी विश्वामित्राच्या ठिकाणी असताना त्यांनी सगळे शस्त्र दिलेत, पण शस्त्रांच्या संदर्भातले मंत्र दिलेत. आणि हे सगळे मंत्र आणि शस्त्र रावण युद्धामध्ये हे सगळे कामी आले. कारण की यांची जी पूर्ण जी सेना होती
ही किष्किंधा नगरीमध्ये सुग्रीवाला जेव्हा त्यांनी वालीचा वध करून अन्यायाचा वध केला, वालीचा म्हणजे अन्यायाचा वध केला, त्याचं सिंहासन त्या सुग्रीवाला दिलं आणि सुग्रीवाला आपला अलायन्स, म्हणजे याच्यामध्ये प्रिन्सिपल एक आहे की याच्यामध्ये व्हेन यू आर रिक्वायरिंग हेल्प यू शुड हॅव द अलायन्स ऑल्सो. हे ॲडमिनिस्ट्रेशनचं प्रिन्सिपल आहे. म्हणजे तुमच्याकडे ज्याची कमी आहे त्या कंपनीशी अलायन्स, त्या देशाशी अलायन्स, त्या कामाचं अलायन्स, त्या कमर्सचं अलायन्स, हे अलायन्स ठेवणं, डिसिजन मेकिंग हे अत्यंत दुसऱ्या प्रकारचं, की आपले डिसिजन जे आहेत स्वतःचे, राज्याचे, संस्थेचे, हे परफेक्ट डिसिजन मला घेता आले पाहिजे. आय शुड बी रायचियस इन माय वर्किंग. रायचियस हा धर्म. धर्म म्हणजे कुठल्या प्रकारचा, जसा आज धर्माचे अनेक प्रकार आपण म्हणतो तसा धर्म नाही. रायचियसनेस हा धर्म. म्हणजे जीवन जगण्याचं चांगल्या प्रतीचं मर्म म्हणजे धर्म. त्या काळामध्ये आता 7,000 वर्षापूर्वीची परिस्थिती काय असेल? आज 2025 आपली ही परिस्थिती आहे. 7,000 वर्षापूर्वी पण त्याही ठिकाणी लोकांचं हित. राजा हा ना पृथ्वीपती, राजा पृथ्वीपती नसतो, तो प्रजेसाठी राजा असतो. आणि म्हणून मग म्हण पडते की यथा राजा तथा प्रजा. जर प्रजा असंस्कृत असेल, प्रजा जर आपसात भांडत असेल, प्रजा जर कलह करत असेल, तर याचा अर्थ असा आहे की यथा राजा तथा प्रजा. पण प्रजा जर सद्गुणी असेल, धर्मरक्षण करणारा असेल, न्यायनीतीने चालणारा असेल, तर प्रजासुद्धा तशाच प्रकारे वागेल आणि तशा प्रकारचे डिसिजन मेकिंग हे रामाचं अत्यंत सूक्ष्म रीतीने होतं. म्हणजे डिसिजन मेकिंग प्रोसेस जी होती अत्यंत व्यवस्थित अशी प्रोसेस. आणि म्हणून दशरथाने हे सीडिंग केलं की त्यांना 3 महिनेपर्यंत लहान लहान पोरांना पूर्ण समुद्रापासून तर ते हिमालयापर्यंत पूर्ण भारत सम्राटाचा फिरवला. त्याच्यामध्ये धार्मिक स्थळांवरती विशेष भेटी दिल्या, पर्यटनाच्या शिंगा दिल्या, या वनांमध्ये त्यांना पाठवलं. आणि अशा रीतीने ऋषीमुनींकडून ज्ञान, धार्मिक पीठाचं अनुष्ठान, या सगळ्या गोष्टी समजून घेताना सुमंत्रांनी सगळ्या सोयी करून दिल्या. पण एक आहे की त्यावेळेला मात्र राजवस्त्र त्यांनी घातली नाहीत. आज कसं आहे की मोठ्या गाडीतून मी जात असताना मला असं वाटतं मला कोणतरी पाहावं, काही गरज नसताना. माझ्याकडे किती मोठी गाडी आहे, ऑडी, आणि चैन दाखवतो तो आपली 2-3 तोळ्याचे असे हलवत असतो, गळ्यातले गोप दाखवायचा असा प्रकार. बायासुद्धा असं काढून ते दाखवायचा प्रयत्न करतात की माझ्यावालं किती मोठी आहे, मी किती घरची आहे. हा दाखवण्याचा सोस जो आहे हा सोस नाही. राजपुत्र सगळी वस्त्र काढलेली जर धर्माच्या अधिष्ठानामध्ये आणि जग फिरायचं असेल, खऱ्या अर्थाने सगळ्यांच्या व्यथा समजून घ्यायचं असेल, प्रजेचं दुःख समजून घ्यायचं असेल, तर प्रजेच्या सारखंच आपण राहिलं पाहिजे. यू शुड हॅव दी कॉस्ट्यूम, यू शुड हॅव वेल ड्रेस ॲज पर द कम्युनिटी अँड व्हेअर यू आर गिव्हिंग. तुम्ही ज्या लोकांशी संवाद साधताय त्याच्यासारखंच तुम्हाला झालं पाहिजे. शेतकऱ्याशी संवाद साधताना शेतकऱ्याच्या संदर्भातलं बोललं पाहिजे. तुमच्या मंडळीशी बोलताना थोडंसं जरा हायर लेवलचं बोललं पाहिजे, नामस्मरणाच्या संदर्भात बोललं पाहिजे, प्रशासनाच्या संदर्भात. तर ही जी बाब आहे, जिथे जाता त्या पद्धतीचं वागलं पाहिजे, हे प्रशासनाचं तत्व आहे. म्हणजे तिथे तुमचं, कारण तुम्ही अदरवाईज यू कॅनॉट हॅव द रॅपोर्ट विथ द पीपल. म्हणजे तुम्हाला त्यांची दुःख नाही समजू शकत, किंवा त्यांच्यासारखं झाल्याशिवाय, समकक्ष झाल्याशिवाय यू कॅनॉट कॉन्टॅक्ट अँड कम्युनिकेट विथ देम. आणि कम्युनिकेट जर झालं नाही तर कळणार कसं, आणि कळलं नाही तर ते दुरुस्त करणार कसं, आणि राज्य कल्याणकारी होणार कसं. हा प्रशासनाचा महत्त्वाचा भाग या ठिकाणी त्या बालवयामध्ये. सुमंत्राला सांगितलं की आम्हाला किती वर्ष तिकडे जायचं आहे, तर दशरथांचं, सम्राटांचं म्हणणं आहे की मला 3-4 महिने तरी तुम्हाला तिकडे राहावं लागेल. मी सगळी काही सोय केलेली आहे, कोणत्या आश्रमात जायचं, कुठे जायचं, कोणत्या रथाने जायचं, किती वेळ कुठं थांबायचं, हे सगळं केलेलं आहे. त्याच्यामुळं तुम्ही चला. त्यांनी सांगितलं की हा रथ नको, हा राजांनी किंवा राजपुत्रांनी चाललेली ही गाडी नको, टोयोटो नको. आलं की लक्षात? ही गाडी नको, आम्ही पायी जाऊ.
पायी नाही तर मग थोडंसं साधारण जी काही ऑटो रिक्षा आहे त्या ऑटो रिक्षाने जाऊ, ओडीनी नाही जाणार. यू सी, म्हणजे हे बारकावे आहेत प्रशासनातले की ओडी नाही, मी आहे ओडी, माझ्याकडे 100 ओडी आहेत, ओडीने नाही, मी ऑटोनी जाणार. कारण मी सर्वसामान्य लोकांमध्ये जाणार आहे, धार्मिक स्थळावर जाणार आहे, त्याच्यामुळे मला माझं हे अवडंबर दाखवता कामा नये. सोन्याच्या चेन आणि राजमुकुट आणि सोन्याचा हे घालता, साधे कपडे उपरणं आणि सर्वसामान्यांसारखा वेशभूषा करत ही चारही भाऊ 3 महिने सर्व तीर्थक्षेत्र, सर्व सार्वजनिक संस्था, सार्वजनिक संन्यास आणि त्यांच्या अडचणी ते सगळं स्वतः पाहून घेऊन आणि त्या ठिकाणी तत्क्षणीच सुमंताला आदेश, कारण की ते राजपुत्र होते मनोनीत, राजपुत्राला अधिकार असतो, जरी तो लहान असला तरी त्याला अधिकार आहे. 11-12 वर्षाचा म्हणजे लहान नाहीच तेवढा. त्यांनी सुमंताला सांगितले याच्यामध्ये ही व्यवस्था झाली पाहिजे, ही धर्मशाळा अशी झाली पाहिजे, या मंदिराचं असं पुनर्जीवन झालं पाहिजे, या ठिकाणी लोकांची जी गैरसोय होते इथे धर्मशाळा झाल्या पाहिजेत, इथे त्यांच्या राहण्याची सोय पाहिजे, इथे कंद मळ फलं मध हा एक त्यातला खाण्याचा एक महत्त्वाचा भाग होता, स्वीटनर. तर फलं फूल आणि या ठिकाणी हे अन्न त्यांना उपलब्ध झालं पाहिजे. तपस्वी आहेत त्यांच्यासाठी, ही सगळी सोय सध्या मला दिसत नाही. ही सोय दिसत, सुमंतासारखा अत्यंत ओबिडियंट हा असा मंत्री होता सुमंत्र. त्यांनी त्वरित हालचाली करून त्या भागामध्ये ज्या सुधारणा रामाने सांगितल्या त्या बालवयामध्ये त्या सर्व सुधारणा रामाने केल्यात. आणि त्यानंतर जेव्हा परत आलेत त्यानंतर ह्या सगळ्या सुविधा झाल्याचं दशरथांना जेव्हा कळलं तेव्हा त्यांनी सांगितलं की आता तुझा खऱ्या अर्थाने राज्याभिषेक केला पाहिजे, तू समर्थ झालास बाळा आता. आणि सर्व भावांनी सुद्धा सांगितलं की रामाने आम्हाला इतकं काही शिकवलं, इतकं प्रशासनाचं शिकवलं जंगलामध्ये की आम्ही काय सांगू, की कुणाला अनिती करायची नाही, कुणावर हे करायचं नाही, हिंसा करायची नाही. अहिंसेसाठी हिंसा हे मान्य आहे, पण आपल्या सुखासाठी हिंसा करू नये, धर्मासाठी रक्षण करण्यासाठी केलेली हिंसा चालेल. आम्हाला खूप शिकवलं दादांनी. दशरथाचे डोळे भरून आले की वारे माझे पुरं, खरंच ऋष्यशृंग ऋषीने जो पायस दिलं, दैवी पायस होतं ते. माझ्या घरात 4ही मुलं, खरं त्या ऋष्यशृंग ऋषींचे खूप खूप आभार मानतो की आज मला त्या पुराणमध्ये खरे दैवगुण दिसत आहेत. माझं राज्य ही मुलं खरंच चालवतील. मी आता वृद्ध होत आहे, वृद्धापकाळी झालेलीच मुलं आहेत. आता रामाचा अभिषेक केला पाहिजे, राज्याभिषेक केला पाहिजे. आणि पुढचा प्रकार जो आहे तो पुढचा प्रकार सर्वांनाच माहिती आहे, काय झालं काय नाही. पण त्याही वेळी तुम्ही आम्ही असतो तर किती भांडण झालं असतं, तांडव झालं असतं, किती हाहाकार मचला असता, कैकेयीला किती कशा प्रकारची दूषणं देण्यात आली असती. की सर्व सजावट झालेली आहे, सर्व राज्याचे मंत्री राजे आलेले आहेत, सगळीकडे सुगंध पसरतो आहे, फुलांच्या बागा सजलेल्या आहेत, राजमहाल सजलेला आहे, त्याला किती प्रकारचं आनंदित आणि उल्हासित वातावरण आहे. आणि काही क्षणातच राज्याभिषेक होणार आहे, काही क्षणातच. आणि त्याच्यात तो सुमंत जातो आणि बोलावून आणतो रामाला. सगळ्यात त्याचा चेहरा पडलेला असतो, नागरिक खूप खुश आहे, खूप जल्लोषमध्ये प्रजा आहे. आणि तेव्हा त्याला घाईघाईने बोलवण्याचं कारण काय, रामाला कळलं ते की काय भानगड आहे ती. तो भाग पुन्हा वेगळा आल्यानंतर अशा पवित्र ठिकाणी, अशा आनंददायी दिवशी गडबडा लोळत असलेला नाही, आसवाचा पूर वाहत असलेला दशरथ जेव्हा दिसतो अर्धवट कपड्यांमध्ये शोक करत. आणि कैकेयी जेव्हा त्याला सांगते की हे काय असं आहे, आई सांगा मातोश्री काय आहे हे, कसं आहे. ती काही सांगणार नाही, ते बोलू शकत नाही तुझ्याशी, ते बोलू शकत नाही. माझे तात का बोलत नाही माझ्याशी, पण
काही माझी चूक झाली का? माझ्याकडून अपराध झाला का? मी काही चुकीचं काही केलं का? ती म्हणते ते नाही बोलणार. सूर बदलला का? अरे काही नाही, मी ते युद्धात असताना ते जखमी झाले होते, मी त्यांची शुश्रूषा केली, त्यांना खूप छान वाटलं, त्यांनी मला 2 वर दिले आणि ते म्हणाले की माग, तुला काय मागायचं आहे ते. मी म्हणाले की नको बाबा, आता इथे काही मागायचं नाही, ज्या वेळ येईल ते बघेन. ते वर तिने आत्ता मागितलेत. मी काय वर म्हणते माते? रामाला 14 वर्षाचा वनवास आणि भरताचा राज्याभिषेक. अच्छा, असं आहे का ते? सुहास्य वदने. अरे केवढं मोठं काळीच पाहिजे. एक दैव सोडून द्या, दैव पुरुष सोडून द्या, देवाचा अवतार सोडून द्या, पण एक सर्वसाधारण माणूस म्हणून ही गोष्ट पचवायला किती मोठं हृदय पाहिजे, किती मोठं हे सगळं पचन करण्याची शक्ती पाहिजे, किती मॅच्युरिटी पाहिजे. ठीक आहे, भरत काय मी काय वेगळे थोडेच आहोत. इथे आपण आपलं तपासून पाहिलं पाहिजे. राम की नाही फक्त स्मरणासाठी नाही पाहिजे, कृतीसाठी पाहिजे. येशाम रामबलोपेताम रक्षायाम सुकृती पठेत. एताम राम सुकृती पठे सच्चिरायू सुखी पुत्री विजयी विनयी भवेत. म्हणजे या ठिकाणी हे रामरक्षा स्तोत्र जे आहे त्याच्यात सांगतं की शिरो मे राघव पातु भालं दशरथात्मजा कौसल्यो दृश्यो पातु विश्वामित्र प्रियाश्रिते घ्राणम पातु मुखत्राता मुखम सौमित्रिवत्सला जिह्वा विद्यानिधी पातु कंठम भरत वंदित स्कंधौ दिव्यायुध पादु भुजो विघ्नेशकर मुका करव सीतापती पातु हृदय जामृदग्नजीत मध्यम पातु खरद्वंशी नाभिम जांबवदाश्रया सुग्रीवेशः कटी पातु सक्तिनी हनुमत प्रभो उरूरघुत्तमः पातु रक्ष कुल विनाशकृत जानोनि सेतुकृत पातु जंघे दशमुखांतका पादौ बिभीषण शिदः पातु रामोखिलं वपु येषाम रामबलोपेताम रक्षायाम सुकृती पठेत सच्चिरायु सुखी पुत्री विजयी विनयी भवेत. ही रामरक्षा, रामाचं पूर्ण चरित्र पूर्ण त्याच्यामध्ये सगळ्याच्या सगळ्या श्लोकामध्ये आलेलं आहे. पण हे रामाचं स्मरण करत असताना हे सगळं रामाने करावं. माझ्या शिराचं रक्षण त्याने करावं, माझ्या दशरथाचा त्या माझ्या भालाचं रक्षण करावं, माझ्या जिव्हेचं करावं, कानाचं करावं, माझ्या स्कंधांचं करावं, हातांचं करावं, पायाचं, मध्यकटीचं, याचं त्याचं आणि जंघा आणि पायापर्यंत रामाने एवढं करावं. तू काय करावं? म्हणजे हे सगळं रामाने करावं. म्हणून त्या ठिकाणी हे किलक आहे, हे किलक आहे. अथ श्री राम रक्षा स्तोत्र मंत्रस्य बुध कौशिक ऋषी श्री सीतारामचंद्र देवता अनुष्टपचंदा सीता शक्ती श्रीमद हनुमान किलकम. हा हनुमान आहे, किलक आहे. किलक म्हणजे कुलूप आहे, कुलपाची किल्ली आहे. म्हणजे तुम्ही काहीतरी केल्याशिवाय, तुम्ही पराक्रम गाजवल्याशिवाय, तुम्ही श्रम केल्याशिवाय किंवा त्याचा आदर्श तुम्ही आपल्या जीवनामध्ये उतरवल्याशिवाय सुकृती पठेत. सकृत नाही म्हणजे मी पठन केलं, 21 पारायण केले, 25 पारायण केले म्हणजे माझं सगळं भलं होईल असं नाही. नथिंग हॅपन्स अनलेस अँड अंटिल यू वर्क, अनलेस अँड अंटिल यू वर्क हार्ड. 14 वर्ष वनवासामध्ये एका पत्नीला घेऊन सिंह, वाघ, साप, कृमी खायची तादात लक्ष्मण 3 जण राहिले. काय सुखाने राहिले? एसी लावल्या, पंखे लावले. म्हणजे हे त्या रामाने सहन केलंय. तुम्ही काय सहन करता? मग तुम्ही त्याच्यासारखं जर व्हायचं असेल, रामरक्षानी जर तुम्हाला चमत्कार घडून घ्यायचा असेल स्वतःच्या जीवनात, तर हे प्रिन्सिपल तुम्ही आणले. हे प्रशासन आहे, प्रशासनिक कर्तव्य आहे. इफ यू वॉन्ट टू बिकम राम अँड जस्ट लाईक राम, म्हणजे रामाने सगळं करायचं, मी काय करायचं? मी काहीतरी कृत्य केली पाहिजे की नाही?
म्हणजे माझ्या कृतीशिवाय फळ येणारच नाही. इफ आय डोंट सो द सीड, हाऊ कॅन आय हार्वेस्ट द फ्रुट्स? मी बीजच लावलं नाही, मी फ्रुट्स कुठून मिळणार? आणि मी जर निंबाचं बी लावलं तर आंबे कुठून लागणार? बोये बीज बबूल के अम्बुआ कहाँ से आए? अम्बुआ कहाँ से आए? तर जसं कर्म, जैसे ज्याचे कर्म तसे फळ देतो रे ईश्वर. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर. आणि मग अशा प्रकारच्या संदर्भात हा राम जेव्हा येतो, हे प्रशासन जेव्हा येते, तर या ठिकाणी बुधकौशिक म्हणजे काही लोक म्हणतात हे विश्वामित्रच आहेत. बुधकौशिकालाच विश्वामित्र असंही संबोधलेलं आहे. ही जी रामरक्षा ही जर फळायची असेल आणि खऱ्या अर्थाने दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तो जनकत्मज पुरतो मारुती यस्य तं वंदे रघुनंदनम. आणि माझा सेवक कसा पाहिजे, माझे लोक कसे पाहिजेत, कसे प्रामाणिक पाहिजे, कसे शूर माझ्या मागे राहिले पाहिजे, मग त्याच्यासाठी माझं वर्तन कसं पाहिजे. मनोजवम मारुत तुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमताम वरिष्ठम वाता त्वजम वानरयुथ मुख्यम श्रीरामदूतम शरणम प्रपद्ये. या दूताला सुद्धा तुम्ही आम्ही नमस्कार केला पाहिजे. तर कुजंतम राम रामेती मधुर मधुराक्षर आरुह्य कविता शाखा वंदे वाल्मिकी कोकिलम. आपदाम अपहरतारम दातारम सर्वसंपदाम लोकांभिरामम श्रीराम भूयो भूयो नमाम्यम. भर्जनम भवबीजानाम अर्जनम सुखसंपदाम तर्जनम यवदूतानाम राम रामेती गर्जनम. हा राम माझ्यात बसला पाहिजे. हा प्रशासकीय राम आहे, हा आध्यात्मिक राम आहे, हा राजकीय राम आहे, हा दशरथाचा राम आहे, हा तुमचा माझा राम आहे. दूजा राम घटघट में बैठा. तर ह्या घटघट में बैठल्या रामाला मी आणलं पाहिजे. राम तो ये सब पसारा और राम और इससे भी चौथा राम इससे भी न्यारा. म्हणून या ठिकाणी हे जे युद्धाचा प्रसंग आहे, राज अभिषेकाचा प्रसंग आहे, सहज लिहिल्या पेरला आहे माणसाने. कारण सद्गुणाची पेरणी दशरथाने केली आहे, कौशल्याने केली आहे. त्यामुळं यू कॅन हार्वेस्ट द फ्रुट्स इफ युअर फॅमिली अँड फ्रेंड्स हॅव दी सॉलिड रूट्स. If you have the solid roots, you can harvest the beautiful fruits. हे जर रूट्स नसतील मजबूत तर फ्रुट्स मिळणार नाहीत. आणि त्याच्यामुळं अशी माणसं जोडणं, असं मजबूत फॅमिली वातावरण, चारही भावांची एकी, हनुमंताशी एकी, अंगदाशी एकी, या वालीशी त्याचा निर्वंश करण्याच्या संदर्भामध्ये त्याच्या भावाला दिलेलं राज्य, या सगळ्या गोष्टी ह्या जेव्हा अशी मित्र जमतात, असा संबंध. 3 लोक निघाले आणि कितीतरी अफाट असं सैन्य जमवलं. काय प्रशासकीय कौशल्य आहे. युद्धाच्या संदर्भात सेतू बांधण्यासाठी गेलेला राम, भिल्ल, वानर, भालू, हे सगळं सैन्य, त्यांचं नियोजन किती सूत्रबद्ध रीतीने केलं. किती इतक्या लोकांना खाणं, इतक्या लोकांना जगणं, इतक्या लोकांसाठी राहण्याचे टेंट्स, केवढं मोठं. आपल्याला वाचताना काही नाही वाटत, सरसर वाचून टाकतो आपण. पण जर विचार केला तर 10 लोक आपल्या घरी पाहुणे जर आले, 5 रूमचा फ्लॅट असला तरी कशी धावपळ मसते. यांना कुठं झोपवून, पांघरायला काय देऊन, उशी कोणती देऊ, आणि किती दिवस राहणार आहेत हो हे तुमचे पाहुणे. राहतील 2-3 दिवस. अरे बापरे. म्हणजे बाईला सांगावं लागेल मग 15-15, 20-20 पोळ्या. म्हणजे 4 माणसं घरी यायचे म्हटल्याबरोबर केवढी धावपळ मसते. आणि हे लाखोचं सैन्य, काय नियोजन असेल. अंगद, हनुमान, राम, लक्ष्मण, आपण मध्यभागी राहू. सुषेण, तू त्या वाम दिशेने जा आणि फळं, फुलं, मध, अन्नाच्या संदर्भामध्ये सर्वांना पुरेल अशा प्रकारच्या प्रदेशातून जा. पण एक आहे, कुठल्याही शेतकऱ्याला त्रास देऊ नका, त्याचं हिरावून घेऊ नका. शिवाजी महाराजांची आठवण होते त्यावेळी. म्हणजे तो वसा आणि वारसा प्रशासनाचा केव्हा आणि कसा फोपावेल हे सांगता येत नाही. आणि म्हणून मग अशा रीतीने ते युद्ध जिंकतं, सीतामाई येते, सगळं येतं, राज्याभिषेक होतो, काही दिवस मिळतात.
आनंद वातावरण होतं, प्रजा सुखी होते, कुठल्याही प्रकारची रोगराई नाही, अन्नाची विपुलता आहे, सुगंध वायू आहे, भरपूर अन्नधान्य पिकतं आहे, पाऊस वेळेवर पडतो आहे, सगळं कसं ऑलवेल होतं. आणि अशा रीतीने देशाची प्रजा आणि राजा दोघंही सुखी होतात. आणि अशा प्रकारचं हे प्रशासकीय कौशल्य आजही तुमच्या माझ्यामध्ये यावं, ही आराधना खऱ्या अर्थानं. तिथे कसं आहे, म्हणजे प्रत्येक ठिकाणी किती नम्रता दाखवावी रामाने. सैन्य आल्यानंतर चला म्हणते सैन्याचं तिथेही, म्हणजे सेनानायक करण्यासाठी बैठक घेतली, त्या बैठकीमध्ये जांबवंत उठतो, त्या बैठकीमध्ये वालीचा तो भाऊ उठतो. त्याच्यानंतर सगळे म्हणतात की रामा तुम्ही आमचे सेनानायक व्हा. सगळ्याच्या संमतीने सेनानायक, नाही असं नाही का मी सेनानायक होतो, मी MP होतो, मैं आमदार होतो, तुम बाकी कोई फॉर्म नहीं भरोगे, मैं भरूंगा. लोक म्हणतील तसं, म्हणजे लोकेच्छा, म्हणजे पार्टिसिपेटिव्ह मॅनेजमेंट, क्युम्युलेटिव्ह डिसिजन मेकिंग, हे आजकालच्या MBAचे, मी MBA झालेलो आहे, मी MBAला शिकवलेलं आहे या ठिकाणी, तो भाग वेगळा. पण हे आजकालचे मॉडर्न टर्मिनॉलॉजीज आहे, डिसिजन मेकिंग, म्हणजे ह्या पुष्कळ गोष्टी आहेत. पण त्या सगळ्याच्या सगळ्या रामाने आपल्या कृतीतून जागवल्या, पुस्तकातून वाचून नाही. आणि म्हणून मग अशा ठिकाणी त्या समुद्राला विनंती करतो, त्या ठिकाणी देवाचं अधिष्ठान करतो की बाबा देवा, म्हणजे देव स्वतः असू नये, म्हणजे या ठिकाणी प्रभु तेरे चरण पड़े जहाँ जहाँ है स्वर्ग हमारा वही वही. भगवान देव भगवान भक्त दुनिया में ऐसा कहीं नहीं, प्रभु तेरे चरण पड़े जहाँ जहाँ है स्वर्ग हमारा वही वही. तिथे शिवलिंगाची स्थापना करतात आणि पूजा करणारा देव आणि ज्याची पूजा करतो तोही देव, दुनिया में ऐसा कहीं नहीं. आणि युद्ध जिंकतात, अभिमान. ये टिड्डी सेना, रावण म्हणतो, निरीक्षण करतो, हा राम राम कोण आहे, दाखव त्याची सेना मला. तर त्याच्या दूतांना विचारतो, तो दूत म्हणतो की ये देखो अफाट सेना. अरे ये तो भालू बंदर, ये क्या ये सेना है वगैरे वगैरे, राक्षसी हास्य. ते म्हणतात की हे मामूली माणसं नाही आहेत, कोणी ब्रह्मदेवाचा पुत्र आहे, नल नील हा विश्वामित्राचा पुत्र आहे, नातू आहे. अरे हे सगळी मोठी मोठी माणसं दिसायला अशी दिसतात तुम्हाला. नल नीलनी केवढं मोठं आर्किटेक्चर आणि केवढं मोठं ते सगळंच्या सगळं एवढा मोठा दूरचा पूल बांधला. हा काय मामूली माणूस वाटतो तुम्हाला रावण राजे रावण, सम्राट रावण. तो टिड्डी. पण माफ करना, जान की खातिर मांगता हूं, पर टिड्डी सेना जब अनाज पे बैठती है, खेत में बैठती है, तो पूरा का पूरा खेत सपाचट कर देती है. इसलिए हंसो मत, टिड्डी सेना बहुत भयानक है. अशा रीतीने त्याचा इगो जात नाही. EGO, या EGO मधला GO झाला पाहिजे तर ई राहते. ई मीन्स एनर्जी, EGO म्हणजे इगो म्हणजे अहंकार. रावण अहंकाराने मेला. विद्वान माणूस, 10 प्रांताचा अधिकारी म्हणजे दशरथ, दशानन. ही हॅड दी 10 स्टेट्स विथ हिम, म्हणून त्याला त्याला 10 तोंड होते म्हणून दशानन नव्हता तो. ही वॉज अ चीफ ऑफ द 10 स्टेट्स and he was the chief of the 10 faculties, economics, construction, न्याय, नीती, everything of this sort. आणि त्या पण एक मंदोदरीचं ऐकलं नाही. येते नारेस्ती पूजनते तत्र म्हणते देवता. आणि नारीचा अपमान झाला तर कुठलं शुभ काम होत नाही हे कळायला त्याला वेळ लागला. मंदोदरीचं ऐकलं असतं हा सगळ्याच्या सगळा भाग निमाला असता. नाही ऐकलं. म्हणून बायकांचं ऐकायला पाहिजे. लक्षात घ्या पुरुषांनो, बायकोला अभेरू नका. हे तुला काय समजते असं करू नका. बायकोचं जरूर ऐका. दुसऱ्या म्हणजे आईसमोर नका बोलू, पण एकांतात मात्र तिचं नक्की ऐकत जा. एवढं जरी केलं
तरी मला असं वाटते की रामाचं तत्त्व आपल्याला पटलं आहे, त्याचं प्रिन्सिपल पटलं आहे, कारण ती बरोबर सल्ला देते. ती तुमची प्रथम सल्लागार आहे. आणि या ठिकाणी तिचा सल्ला अभिरू नका. मंदोदरीचा सल्ला जर रावणाने ऐकला असता तर रामायण घडलं नसतं. आज सोन्याची लंका अजून हिऱ्या पन्न्याची लंका झाली असती. एवढा समृद्ध राज्य होतं, ते सर्व सुखी होते. पण एकाचा अहंकार, इगो, त्यातला GO, मला तुम्हाला इगो आहे, मला तुम्हाला इगो आहे. ही काय साडी दिली तुझ्या आईनी? आमच्याकडच्या मोलकरणी घालत नाही अशा साड्या. अरे दिली ते दिली, त्यांची परिस्थिती तशी आहे. तुम्ही 5-5 हजाराच्या साड्या घालता, पण त्यांची परिस्थिती 500 रुपयाची साडी दिली. ॲक्सेप्ट करा, आनंदाने ॲक्सेप्ट करा. तिथे मग राम आठवतो की राज्याभिषेक होत असताना त्याला ह्या परिस्थितीला सामोरं जावं लागलं. तर आपण कोण? ह्या EGOला गो करा, म्हणजे एनर्जी राहते. आणि एनर्जी म्हणजे शिव आहे. ही वेलांटी आहे शिवाची. जर शिवाची वेलांटी गेली काय राहील? शिवाची वेलांटी जर गेली तर काय राहील? काय राहील? शव राहील. बस हेच झालं. ती वेलांटी गेली रावणाने आणि त्यातलं शिवत्व गेलं, चैतन्य गेलं आणि जे व्हायचं ते झालं. राज्याभिषेक झाला, आनंदी झाली प्रजा. आणि या ठिकाणी हे प्रशासनाचं, जनहिताचं जेवढे जेवढे प्रिन्सिपल्स आहेत ह्या कथानकातून घेतलेले ते सर्व रामाने. आणि म्हणून आज महात्मा गांधी म्हणतात की अशी एक कल्पना आहे, वास्तव आहे की नाही हे माहीत नाही, पण ही कल्पना आहे की अशा रीती सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु न कश्चित् दुःखमाप्नुयात्. हे रामराज्य आहे. सर्वांचं सुख, सर्व भद्र होत, कुणी अशिक्षित राहू नये, सर्वांचं कल्याण हो, सबका मंगल हो, अशी व्यवस्था जिथे आहे ते रामराज्य आहे. ते रामाचं राज्य नसेल, ते आमचं रामराज्य असेल. म्हणून राम का गुणगान करिए, राम का गुणगान करिए, राम का गुणगान करिए. राम प्रभु की भद्रता का, सभ्यता का ध्यान धरिए, ध्यान धरिए. राम का गुणगान करिए, राम का गुणगान करिए. राम के भव्यता का, सभ्यता का ध्यान धरिए, ध्यान धरिए. राम के गुणगान करिए, राम का गुणगान करिए, राम.